मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील बैठकीसाठी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी निषेध केलाय। आज तुम्ही सरकारला अल्टिमेटम देताय, उद्या सर्वोच्च न्यायालयालाही अल्टिमेटम देणार का, अशा शब्दात त्यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। तर मनोज जरांगे यांचं वय 35 वर्षाचं असून माझं वय 71 वर्ष आहे, मी काय बोलायचं ते जरांगे पाटील मला सांगणार का, असंही भुजबळ म्हणाले। आतापर्यंत असं कुठल्याही सरकारला कोणी एक व्यक्ती कधी अशा प्रकारची धमकी देत होता, जनतेला विठीस धरत होता, सरकारला विठीस धरत होता। अरे मोठमोठे आंदोलनं झाली या देशामध्ये, अशा प्रकारच्या तारखा देऊन द्या तारखा, उद्या ते सरकारला तारखा देत आहेत, आज उद्या कोर्टाला तारीख देतील, या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी काय वाटेल ते करते। एकदा सवय झाली वाटेल ते बोलण्याची आणि वाटेल तसा विध्वंस करण्याची, मग तो वाढतच जात आहे। त्यामुळे जे आहे माझी विनंती एवढीच आहे, सर्व यंत्रणा आणि शासन यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, प्रामाणिकपणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं देता येईल याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे। शिवसेनासुद्धा सोडली, इथंच नागपूरमध्ये मी 91 सालामध्ये मंडल आयोगावरून, त्यावेळेला फडणवीस आमदारसुद्धा नव्हते, त्याच्यानंतर 10 वर्षाने फडणवीस आमदार झाले। आता ते मला काय सांगणार ना, मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे, मग तू कसा काय करायचा, तू काय बोलायचं हे मी ठरवायचो। त्याच्यानंतर पवार साहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला। आणि झालं ना तर एवढ्या वर्षानंतर 57 वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे, जेवढी वर्ष शिवसेनेला झाली समजा, नेमकी तेवढी वर्ष दिवस मला राजकारणात आहे। आता मला कोणीतरी सांगावं आणि मी बोलावं अशी परिस्थिती नाही। मी माझ्या मनाचं आहे बोलतो, माझे निर्णय माझे असतात आणि त्याच्या परिणाम भोगण्याची माझी तयारी असते।